वाशिममध्ये खरीपाच्या एकूण 60% पेरण्या आत्ता पूर्ण झालेल्या आहेत। कृषी विभागाने 80 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याशिवाय पेरणी न करण्याचं आवाहन केलेलं होतं। मात्र काही भागात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीला सुरुवात केलेली असून 60% पेरण्या पूर्ण झाल्यात। दरम्यान इथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। या वर्षीला मान्सून राज्यामध्ये लवकर दाखल होणार या भरोश्यावर आता शेतकऱ्यांनी पेरणी जवळपास आटोपलेली आहे। जवळपास वाशिम जिल्ह्यामध्ये 60%च्या वर अधिक पेरणी आटोपलेली आहे। आपण मागे बघू शकता की पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांचं पीक आता शेतामध्ये डोलायला लागलेलं आहे, उगवलेलं आहे। पहिले तर धाकधूक होती की पाऊस येणार की नाही येणार, याच धाकधुकीत शेतकऱ्यांनी पेरणी केली होती आणि निघूनही आलं। सर तर एक तर कसं दुसऱ्याच्या शेतातून आम्हाला जातात नाही, ट्रॅक्टर वाहन नेतात नाही किंवा रस्ता नसते, त्याच्यामुळं आम्हाला गडबड करावं लागते। गडबड केली पण आता पाऊस नाही, निघून तर आलं सर, पण आता ते पिकाचं काय होते काही सांगतात नाही। पाऊस पडेल किंवा नाही पडेल हा जरी नंतरचा विषय असला तरी मात्र पेरणी केल्यानंतर आज जरी चांगलं पीक उगवलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। एकूणच आता येत्या काळामध्ये पाऊस कसा येणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी कसा फायदेशीर ठरणार आहे हे त्या काळात पाहावं लागेल। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।